अनुष्येच्या पोटी मूल नाही त्यांना माहित होतं. पण त्यांचा तेवढा भोग होता, तो भोगही संपला. आणि सर्व देव ऋषीगण मुनी या भगवंताचं दर्शन करतायत. आणि दर्शन झाल्यानंतर भगवंतांनी या अतिरंगीना जो काही उभा झाला होता, जे काही हवं होतं ते सगळं त्यांना दिलं. आज विशेष अशी सांगायची गोष्ट म्हणजे ज्यांना कुणाला मूल नाही, परत एकदा सांगतोय, ज्यांना कुणाला मूल नाही, दत्ताचा जन्म असं काही नाही. कृष्णाचा जन्म आहे, गणपतीचा जन्म आहे, प्रत्येक जन्म आहे. ज्यांना कुणाला मूल नाही, ज्या ठिकाणी भगवंताचा जन्म होत असेल, पाळणा होत असेल, पाळणा येत नसला तरी चालेल, पण पाळणा हाताला पाळलेल्या हाताला तुम्हाला मूल होतो की नाही बरं. कोण डॉक्टर असतील त्याने सुद्धा प्रयत्न असेल ते सांगा. हा तर कीर्तनकाराने असं सांगितलं, पण तसंही उपयोग नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश होईल. काही जणांना भूल नाही, हा प्रारब्धाचा भोग असू शकतो, पण तोही नाहीसा होऊ शकतो. जैशी स्थिती आहे तैशा परिणाय कौतुक आहे संगीताचे. जर कोणाला शक्य असेल तिथे जन्म असेल, जाता येत असेल, तर पाळण्याला नुसता हात लावून या. आणि ह्या अत्रि ऋषी आणि अनुसूयेचा जसा भगवंताविषयी भाव होता तसा आपल्या सर्वांचाही असायला हवा. आणि म्हणून म्हणून म्हणत्या आवडीन भावे हरे नाम घेसी. आवडीन भावे